नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती अमृताला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आता डॉक्टर तिला चेकअप करतात. मंजू त्यांना बाहेर बसायला सांगतात. मंजू त्या बाहेर बसतात. आता डॉक्टर सांगतात की चेकअप झाल्यावरती त्यांना आतमध्ये बोलवतात आणि म्हणतात, हे बघा बरं झालं त्यांनी वेळेवरती हात खाली टेकवला, नाहीतर बाळसुद्धा वाचू शकलो नसतो आम्ही. आता बाळाला काही झालेलं नाही आहे, बाळ एकदम व्यवस्थित आहे, त्यामुळे तुम्ही बाळाची काही काळजी करू नका असं म्हणतात. तर ते म्हणतात ठीक आहे. मग ते म्हणतात बरं झालं बाळ व्यवस्थित आहे, खरंच खूप चांगलं झालं, नाहीतर अवघड झालं असतं, माझ्या बाळाला काही झालं असतं ना तर काय झालं असतं असं अमृता आणि त्या म्हणतात. तर आता ते जून हॉस्पिटलमधून निघतात आणि आता हॉस्पिटलमधून निघलेले असतात. मंजून ते आता एका दुकानासमोर बसतात रोडला आणि आता मंजूची आई म्हणते की आपण मम्मी साहेबांची माफी मागू आणि मम्मी साहेबांनी त्यांच्या घरीच जाऊ राहिला. तर आता लगेच अमृता म्हणते काय ग मम्मी तुझं हे, का जायचं त्यांच्या घरी, आपला एवढा अपमान करताना आपण त्यांच्या घरी जायचं का, मी नाही येणार त्यांच्या घरी. तर आता मंजूची आई म्हणते आंबरे तू गप बस, तुला काय कळतं ग, तू शांत बस, तुझी ही अवस्था आहे आणि आपण कुठं जाणार आहोत, विचार केलाय का तू एकदा तरी, असं म्हणतात. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की आता काय करायचं आपण, कुठं जायचं, मला तर काहीच कळत नाहीये. मंजू पण म्हणते. तेवढ्यात आता ते शेक करतात, ते तिघी पण आता ते शेकत बसतात. तर इकडं जो सत्य आहे तो घरी येतो. घरी आल्यावरती तो मम्मी साहेबांना विचारतो कुठं आहे वाघमारे आणि ते कुठं गेलेत. वाघमारे व त्यांची आई त्या कुणीच नाही, तर कुठं गेले सगळे. तर आता लगेच जी सवी आहे ती सांगते अरे सत्यदादा मम्मीनी ते निघून गेले. तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघा, अरे रे आम्ही तिला म्हणलो होतं त्या नेबळटला थांब म्हणून, पण ती नेबळट कुठं थांबती, तिच्या आईला बहिणीला घेऊन गेली ती इथून निघून, असं म्हणते. तर म्हणतात काय इथून निघून गेल्या का वाघमारे, मला काहीतरी करावं लागेल आता, असं सत्या म्हणतो. आणि आता सत्या मंजू त्यांना शोधायला निघतो. इकडं मंजू ते शेकत बसलेले असतात. आता बघूया पुढील भागामध्ये आता मंजू पुन्हा येईल का सत्याच्या घरी, सत्या आणायला गेल्यावरती सत्याला सापडेल का मंजू त्या कुठं आहे, हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.